तुम्ही बडीशेप खूप वेळा सेवन करत असाल. कधी ते जेवणात वापरतात, तर कधी माउथ फ्रेशनर म्हणून बडीशेप खातात. पण बडीशेप खाण्याचे काय फायदे तुम्हाला माहीत आहे का? आणि बडीशेप खाल्ल्याने काय होते? बडीशेपचे पाणी पिल्याने आपल्याला काय फायदे होतात? तर ह्या सर्व गोष्टी आपण आज या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. जर तुम्ही आमच्या या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. बडीशेप खाणे हे अपचन व मळमळ यावर खूप उपयुक्त आहे. अनेकांना काही मसालेदार खाल्ले तर जळजळ होते किंवा प्रवासात जेवण झाल्यावर मळमळ आणि करपट ढेकर येण्याचा त्रास होतो. काहींना अजीर्ण झाल्यासारखे होते. अशावेळी बडीशेप खाल्ल्यास हा त्रास काही प्रमाणात कमी होऊ शकतो. तसेच अशा लोकांनी नियमितपणे जेवण झाल्यावर बडीशेप खायला हवी, म्हणजे हा त्रास कालांतराने बंद होतो. जेवण झाल्यावर अगदी हमखास खाल्ला जाणारा पदार्थ म्हणजे बडीशेप. अनेकांना तर चहा, कॉफी घेतल्यावरही बडीशेप खाण्याची सवय असते. आता मुखवास म्हणून खाल्ली जाणारी या बडीशेपमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत, जे आपल्यातील अनेकांना कदाचित माहीत नसतात. शरीरासाठी आवश्यक असणारे क जीवनसत्व, कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम आणि आयर्न असे अनेक घटक बडीशेपमध्ये असतात. त्यामुळे जेवणानंतर न चुकता बडीशेप आपण खायला हवी. असे असले तरी ती योग्य प्रमाणातच खायला हवी, असा देखील महत्त्वाचा सल्ला दिला जातो. फायदेशीर असते म्हणून बेशुमार बडीशेप खाऊ नये. बडीशेप हा एक मसाल्याचा पदार्थ असून पदार्थांना स्वाद येण्यासाठीही त्याचा उपयोग केला जातो. एवढंच नाही तर बडीशेप ही वजन कमी होण्यास देखील मदत करते. बडीशेपमध्ये असणारे अँटीऑक्सिडंट्स चयापचयाच्या क्रियेत मदत करतात. त्यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते आणि नकळत वजनावर नियंत्रण येण्यास मदत होते. त्यामुळे लठ्ठ व्यक्तींनी बडीशेप आवर्जून खायला हवी. बडीशेप ही तुम्ही पाण्यात घालून त्याचं पाणी देखील पिऊ शकता. बडीशेपचं पाणी जर तुम्हाला प्यायचं असेल तर अर्धा किंवा 1 तास बडीशेप पाण्यात बुडवून ठेवावी. त्याच्यानंतर हे पाणी पिवावे. हे बडीशेपचे पाणी पिल्याने वजन कमी होण्यास अत्यंत मदत होते. बडीशेप खाल्ल्याने दृष्टी देखील सुधारते. म्हणजे बडीशेप ही आपल्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. कारण बडीशेपमध्ये विटॅमिन हे भरपूर प्रमाणात असते, जे तुमच्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. जर मोतीबिंदू, काचबिंदू अशा डोळ्यांच्या समस्या नको असतील तर आहारात बडीशेपचा समावेश करा, ज्यामुळे तुमची दृष्टी सुधारेल आणि डोळ्यांचे आरोग्य हे चांगले राहील. बडीशेप ही वस्तू तुम्हाला बाजारात खूप सहज पद्धतीने मिळून जाते, परंतु बडीशेप खरेदी करताना एक गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायची आहे. बडीशेप घेताना कधीही ती कलर दिलेली असू नये, ह्या गोष्टीची खात्री करून घ्या. जितकी जास्त हिरवी बडीशेप म्हणजे याचा अर्थ की तिला बाहेरून कलर दिलेला आहे. बाहेरून कलर लावलेली बडीशेप ही तुम्हाला लगेच ओळखू येईल. ती खूप हिरवीगार असते आणि तिच्यात एकही दाणा हा पिवसळ नसतो. याचा अर्थ की त्या बडीशेपला बाहेरून कलर लावलेला आहे. तर हा बाहेरून आर्टिफिशियल कलर लावलेला असतो. अशा प्रकारची बडीशेप खाणे तुम्ही टाळायला हवे. ज्या महिला बाळाला स्तनपान करतात त्यांच्यासाठी बडीशेप ही खूप महत्त्वाची आहे. बडीशेपमध्ये अनेक गुणधर्म असतात, जे नवमातांसाठी देखील खूप फायदेशीर ठरू शकतात. बाळाच्या जन्मानंतर मातेचे दूध हे त्यांना वरदान असते. मात्र आजकाल अनेक महिलांना स्तनपान करताना दुधाची निर्मिती पुरेशी होत नसल्याची समस्या जाणवत आहे. तर अशा महिलांसाठी बडीशेप ही फायदेशीर ठरू शकते. बडीशेपमध्ये ॲनेथॉल नावाचा घटक असतो, ज्यामुळे महिलांच्या स्तनामध्ये दूध निर्मितीला चांगली चालना मिळते. त्यामुळे ज्या महिलांचे लहान बाळ आहेत आणि ते स्तनपान करतात त्यांनी बडीशेपचं सेवन नक्की करायला हवं. त्याच्यामध्ये थोडासा ओवा तुम्ही मिक्स करू शकता. आता बघूयात उन्हाळ्यात बडीशेपचं सेवन केल्याने काय होतं.
तर उन्हाळ्यात बडीशेप जर खाल्ली तर त्याची चव थंड असल्याने शरीर थंड होते. त्यामुळे जर तुम्हाला पोटाच्या उष्णतेचा त्रास होत असेल तर बडीशेपचे सेवन सुरू करा. त्याचबरोबर दररोज बडीशेपचे सेवन केल्यास शरीर डिटॉक्स होते. शरीरामध्ये जी घाण असते ती बाहेर निघण्यास मदत होते आणि आपले रक्त देखील स्वच्छ राहते. एवढंच नाही तर बडीशेप खाल्ल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती देखील मजबूत होते. बडीशेपमध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. याच्या सेवनाने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. याशिवाय शरीराला आजारांशी लढण्यासाठी ऊर्जा मिळते. त्यामुळे तुम्ही दररोज बडीशेपचे सेवन जरूर करायला हवे. आता या बघूयात बडीशेप खाण्याचे तोटे काय आहेत. तर मित्रांनो, बडीशेपचे जर सेवन तुम्ही अति प्रमाणात केले तर यामुळे तुम्हाला वेगवेगळ्या समस्या बघायला मिळू शकतात. यकृतच्या समस्या देखील जाणू शकतात. गरोदर महिलांनी देखील बडीशेप खावी, परंतु प्रमाणात. शिवाय लहान मुलांनी देखील बडीशेप ही जास्त प्रमाणात खाऊ नये. जास्त प्रमाणात बडीशेप खाल्ल्यामुळे तुम्हाला वेगवेगळे त्रास हे बघायला मिळू शकतात. शिवाय कोणताही पदार्थ जर आपण अति प्रमाणात सेवन केला तर त्याचे काही तोटेही सहन करावे लागू शकतात. त्याचप्रमाणे बडीशेपचे देखील आहे. बडीशेपचे सेवन तुम्ही करा, परंतु खूप अति प्रमाणात करू नका. माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा.